छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचे संरक्षण आणि जीर्णोद्धार केला. मात्र आज मंदिराचे सरकारीकरण तसेच मंदिराच्या भूमींवर अतिक्रमण केले जात आहे. तसेच वक्फ बोर्डाद्वारे हिंदूंच्या मंदिराच्या भूमी बळकावल्या जात आहेत. त्यामुळे मंदिर संस्कृती आणि श्रद्धा यावर परिणाम होत आहे. मंदिर व्यवस्थापन आदर्श करण्यासाठी मंदिर विश्वस्त, पुजारी, भक्त आणि अभ्यासक यांचे संघटन होणे आवश्यक आहे. यासाठी श्री महारुद्र मारुती संस्थान जहागीरपूर, श्री नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री, श्री पिंगळादेवी संस्थान नेर पिंगळाई, महाराष्ट्र मंदिर महासंघ, देवस्थान सेवा समिती विदर्भ, हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 9 मार्च या दिवशी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत जहागीरपूर येथील श्री महारुद्र मारुती संस्थान येथे द्वितीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन अमरावती विभागाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे महाराष्ट्र पदाधिकारी अनुप जयस्वाल यांनी 5 मार्च या दिवशी पत्रकार भवन येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ओमप्रकाश परताणी, अनुप जयस्वाल, कैलास पणपालिया, आशिष मारुडकर, विनीत पाखोडे, हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोडकर, जिल्हा समन्वयक निलेश टवलारे आदी उपस्थित होते. नमस्कार, मी अनुप जयस्वाल, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राज्य पदाधिकारी. प्रत्येक जिल्ह्यात महासंघाच्या वतीने जिल्हा अधिवेशनचे आयोजन करण्यात आलेले आहे. अमरावती येथे यावर्षी द्वितीय मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जहागीरपूर येथील महारुद्र मारुती संस्थान यांच्या मुख्य आयोजनाखाली आणि धामंत्रीचं नागेश्वर महादेव संस्थान, पिंगळादेवी संस्थान, देवस्थान सेवा समिती विदर्भ, हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने जहागीरपूर येथे 9 मार्च 2025 ला सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मंदिर विश्वस्त चे अधिवेशन, जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित होणार आहे. त्यासाठी हे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती. या अधिवेशनामध्ये मंदिरांच्या विविध समस्या, तीर्थक्षेत्र विकास निधी, मंदिराचे अतिक्रमण, कुळ कायद्याविषयीच्या अडचणी अशा विविध विषयावर चर्चा करून मंदिराचे विश्वस्तांचे संघटन होण्याच्या दृष्टीने पुढील नियोजन करण्यात येणार आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.